उर्से टोल नाक्याजवळ नाना पटोलेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले। तर उद्धव ठाकरेंच्या दौरा मार्गावर हे पटोलेंचे बॅनर झळकल्याचं पाहायला मिळतंय। उर्से टोल नाक्यावर शिवसैनिक ठाकरेंचं स्वागत करणार आहे। अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे उर्से टोल नाक्यावर पोहोचतील। उद्धव ठाकरे हे 2 दिवसीय पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। आज ते मुंबईहून पुण्याचे दिशेने निघाले असून काही वेळातच ते उर्से टोल नाक्या या ठिकाणी पोहोचतील। तिथे त्यांचं शिवसैनिकांकडून स्वागत करण्यात येणार आहे। दरम्यान उर्से टोल नाक्यासमोरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावण्यात आले। अगदी ठाकरे यांना दिसेल असा हा फलक लावल्यानं सध्या चर्चांना मात्र मोठं उधाण आलंय। दरम्यान याबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी। मुंबई पुणे एक्सप्रेसवरती असलेला उर्से टोल नाका लगत भावी मुख्यमंत्री म्हणून असा उल्लेख नाना पटोले यांच्या फ्लेक्सवरती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वागतचे फ्लेक्स लागलेले आहेत। तर त्यावरती भावी मुख्यमंत्री म्हणून असा उल्लेख आहे। उत्साही कार्यकर्त्यांकडून हा फ्लेक्स लावण्यात आलेला आहे। तर याच मुंबई पुणे एक्सप्रेसवरतून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज पुण्याकडे प्रवास करणार आहेत आणि त्यांना दिसेल असा हा फ्लेक्स या उर्से टोल नाक्याजवळ लागलेला आहे। आपण खरं तर पाहिलं तर महाविकास आघाडीमधून शिवसेना गट असेल ठाकरे गट असेल यांचे देखील कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनावेत। तर काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची पण इच्छा आहे की नाना पटोले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावेत। त्यामुळे काँग्रेस असेल शिवसेना असेल यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाचे संघर्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। परंतु येणाऱ्या काळात नक्की मुख्यमंत्री कोण होणार, कोणत्या पक्षाचा होणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, मावळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।